नमस्कार मित्रांनो, LICAAच्या प्रिलिम्सचा रिझल्ट आलेला आहे। जे स्टुडंट्स आता 7760 मध्ये बसलेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आता तुम्हाला 7760 पासून एवढे स्टुडंट त्यांनी सिलेक्ट केलेत मेन्स साठी। तुम्हाला जायचे 350 मध्ये, ठीक आहे। 1:22 चा जवळपास रेशो आहे हा। क्रॅक करणं जास्त अवघड नाही, फक्त लहान लहान गोष्टी तुम्हाला ज्या माहिती नाही आणखी, जे मी सकाळपासून डिस्कशन केलं जेवढ्या पण स्टुडंट सोबत, तर सगळ्यांकडनं एक मला जाणवलं की आणखी मुलांना हेच माहित नाही LICAAच्या मेन्सचा पेपर काय आहे। पेपर पॅटर्नच माहित नाही। पेपर पॅटर्न जाणून घ्या आणि नुसतं इन्शुरन्स आहे का, नुसतं इन्शुरन्सच आहे का, जो एक सब्जेक्ट दिलेला आहे तो पहिले जाणून घेऊया। तर सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुमचे जे डाऊट्स आहेत ते सगळ्या क्लिअर करेल। त्याच्यानंतर तुम्हाला सजेशन्स पण देईल आणि जेवढी माझ्याकडनं हेल्प होईल ती सगळी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले बारीक सारी गोष्टीवर या की आपला जो पेपर आहे त्याचं पॅटर्न असं असणार आहे, रिझनिंग, ठीक आहे, नंतर GK आणि करंट अफेअर्स, डाटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे आपण क्वांटचे जे DI वगैरे असतो, इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस, इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस। सगळे जण सध्या फक्त एकच करताय, त्यांना सांगण्यात पण एकच येतंय की फक्त इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सचे 10-12 व्हिडिओज एवढंच सगळे जण सध्या सिलेबस कव्हर करतायत। तर ती सगळ्यात मोठी चुकी ठरते तुमची। जेव्हा पण तुम्ही ऐकता इन्शुरन्सचा कट ऑफ गेला, जेही तुम्हाला भीती दाखवली जाते तिच्या मागचं कारण खूप छोटं आहे, त्याला फक्त इन्शुरन्स येत नाही, ठीक आहे, त्याच्यासोबतच फायनान्शियल मार्केट म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस सुद्धा येतं। कसं करायचं, काय करायचं सर, आता वेळ खूप कमी आहे, सगळं करून दे तुम्ही, फक्त एकदा आपण आता व्हिडिओ बघू, ठीक आहे। सगळ्यात आधी बघा की तुम्हाला, मला असं वाटत नाही की जे कोणीही प्रिलिम्स पास झाले त्याच्यातल्या कुणालाच क्वांट LR जास्त करायची गरज आहे, कारण की तुमचं क्वांट LR बेस्ट होतं, ठीक आहे। त्याच्यामुळेच तुम्ही आज या एक्झामला क्वालिफाय झालेले मेन्ससाठी। तर याच्यावर फक्त तुम्हाला जास्त काय फोकस करायचे, रिझनिंग आणि क्वांटसाठी तिथं स्पीड खूप जास्त लागते, ठीक आहे। स्पीड खूप जास्त मॅटर करते, क्वेश्चन्सची लेवल ही खूप इझी असते, जास्त डिफिकल्ट नाही, पण स्पीड ही लागतेच, ठीक आहे। स्पीड तुम्हाला मेंटेन करायची, डोक्यातलं फिअर बाजूला ठेवायचे, स्लो जायचं नाही, एकदम फास्ट वेनं भागायचं तिथं, ठीक आहे। जेवढा फास्ट अटेम्प्ट करता येईल तेवढे 30 क्वेश्चन्स आहेत, मार्क्स त्याचे 90 आणि 90, ठीक आहे। एक प्रश्न 3 मार्काला असणार आहे क्वांट आणि LRचा। ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्यासाठी वेळ 40 मिनिटं। सेक्शनल कट ऑफ प्रत्येक गोष्टीसाठी आहे, प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचा आहे आणि तो त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे, तो ऑलरेडी दिलेला आहे। इथे तुम्हाला 45 मार्क्स घ्यायचे। हे इकडले मार्क्स कोणीच लक्षात ठेवू नका, जरी मी कॅटेगरीमध्ये असेल, जरीही कॅटेगरीमध्ये असेल, पण मला जर पास व्हायचंय तर मला हा कट ऑफ न काढता मला हा कट ऑफ क्लिअर करायचा आहे, ही गोष्ट तुम्हाला पहिली डोक्यात घालायची, ठीक आहे। तर टाइम मॅनेजमेंट ते झालं पाहिजे, तुमचे अटेम्प्ट क्वेश्चन झाले पाहिजे आणि ऑब्व्हियसली तिथे रिझनिंगचे आणि क्वांटचे, तर मागच्या वर्षी मी पेपर दिलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो एकदम प्रॉपर वेने की तिथे तुम्ही 25 to 27 हे एकदम आरामात अटेम्प्ट करता, ठीक आहे। हे प्रत्येकाचे होतात 25 पर्यंत, पण हे मग जे बाकीचे असतात जे स्पीडमध्ये जातात त्यांचे 30 आउट ऑफ 30 अटेम्प्ट होतात, ठीक आहे। निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला नाहीये, सो शेवटी तुम्ही थोडीशी रिस्क घेऊ शकता जर गरज भासलीच तर, ठीक आहे। कारण की नॉर्मलायझेशनचा फंडा आता नसणार आहे, एकच एक्झाम आहे, एकच शिफ्ट असणार आहे, सो तुम्ही तिथे रिस्क पिक करू शकता। आलं लक्षात? तर मला वाटत नाही क्वांट जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे, तिथं जास्त डिफिकल्ट येत नाही, खूप इझी लेवलमध्ये, तर खूप इझी पण नाही म्हणता येईल, बट तुम्ही अटेम्प्ट करू शकता। जसं IBPS PO SBI POच्या प्रिलिम्सला क्वेश्चन्स होते तसेच तुम्हाला तिथे दिसतील, ठीक आहे। जसं या एक्झामला पण आपल्याला स्पीडची कमतरता जाणवत होती त्याच्यामुळे अटेम्प्ट कमी झाले, सिमिलरली इथे पण ते होऊ शकतं, त्याच्यामुळे ती गोष्ट आधीच टाळा। जेवढी जास्त स्पीड मेंटेन करता आली रिझनिंग आणि क्वांटसाठी तेवढी खूप जास्त तुम्हाला फायद्याची राहील। आता सगळ्यात मोठं, जर मला रिझल्ट काढायचा आहे सर, जर मला 142 स्टुडंटमध्ये यायचे, 142 स्टुडंट याच्यामुळे म्हणतोय की ओपनच्या जागा ज्या आहेत त्या 142 आहेत आणि तुमचा रिझल्ट ओपन मधनच आला पाहिजे, या माइंडसेटनं प्रत्येकाला जायचंय। तो असणारे या जनरल नॉलेज, इन्शुरन्स आणि डिस्क्रिप्टिव्हवर। इथले मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट होणार नाहीत, ठीक आहे, बट इथला सेक्शनल निघला पाहिजे जो की आहे 10 मार्क्सचा, ठीक आहे। त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स रिलेटेड येतील, ईमेल्स, रिपोर्ट रायटिंग येईल, सिच्युएशन अनालिसिस येईल आणि प्रिसाइज रायटिंग येतील, ठीक आहे। या गोष्टीची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला रेग्युलर करायची आहे।
या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर वेने जर केल्या ना शेवटच्या 8-10 दिवस, तर तुमचा रिझल्ट कोणीच थांबवू शकणार नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर जीके आणि करंट अफेअर्सचं काय करायचंय सर, म्हणजे आता आम्ही केलेले सगळे रिडिंग वगैरे सगळी झालेली आहे. फक्त हे रिव्हिजनसाठी सांगतो, जे आपण म्हणतो लास्ट 6 मंथ इसेन्शियल आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचे जे मंथ्स आहेत ते आहेत ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै. ठीक आहे. कुठले कुठले मंथ आहेत सर? ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै हे लास्ट 4 मंथ एकदम व्यवस्थित करायचे. याच्यातले सगळ्यात जास्त प्रायोरिटी टॉपिक्सला कुठल्या द्यायचे आहेत, तर ती द्यायची आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल अफेअर्सला. ज्या नवीन स्कीम आल्यात, पोर्टल आले त्याला. जर जास्त डिफिकल्ट देतो का पेपर नाही, 1 लिनियर क्वेश्चन देतो. जर आलाच तर एखादे 2 क्वेश्चन स्टेटमेंट बेस राहतील, पण ते इझी लेवलला राहतील, जास्त डिफिकल्ट पेपर येत नाही. ठीक आहे. LICW मेन्सचा पेपर हा जास्त डिफिकल्ट येत नाही. सिंगल लाइनर्स क्वेश्चन्स जास्त येतील, जसे आता इन्शुरन्सला झाले, आपण आधी बोललो पण होतो. OICL आणि NICL ला करंट अफेअर्सवर जास्त येणार आहे. सेम तसाच पेपर राहतो इथला सुद्धा. ठीक आहे. याच्यात जीके मेन्शन केलेलं आहे. ज्याही तुमच्या स्टॅटिकच्या न्यूज आहेत रिसेंटच्या, त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे. नंतर कमिटी रिपोर्ट, ज्याही मोठ्या मोठ्या कमिटीज स्थापन झाल्या असतील, ठीक आहे, सेबीच्या, इरडईच्या, नंतर RBIच्या, ह्या नाबार्डच्या, ह्या गोष्टी लक्षात घ्या, त्या कमिटीज लक्षात ठेवा. नंतर रिपोर्ट्स संदर्भात सुद्धा तुम्हाला रिपोर्ट्स विचारले जातील. ठीक आहे. ADBचे, वर्ल्ड बँकेचे, कुठले पण किंवा इंडेक्स जे असतात आपले ते, त्याच्यावर 1-2 प्रश्न, एक तर प्रश्न राहिलाच ना की डेडलाईन्स लक्षात घ्या. ज्याही गोष्टी तुमच्या आता डेडलाईन्स दिलेल्या आहेत, कुठल्या पण एखाद्या स्कीमची म्हणा, ठीक आहे, किंवा तुमच्या एखाद्या इन्शुरन्स रिलेटेड इरडईची एखादा ऍक्ट आलेला आहे, ठीक आहे, नवीन त्याचा ऍक्ट झाले, त्या चेंजेस झाले, त्याच्या डेडलाईन्स लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायच्या आहेत. नंतर अपॉइंटमेंट्स, RBI आणि LICच्या अपडेट, ठीक आहे, ह्या जास्त ठेवायच्या आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येतील. नंतर अवॉर्ड्स, स्पोर्ट्स, समिट्स, याच्यावर जास्त प्रश्न येतात. आणि जे स्टॅटिक आहे, मिसलिनियस आहे तुमचं रिसेंटमधलं, त्याच्यावरच प्रश्न येतील. एकदम जास्त पण दूर जाण्याची गरज नाही, प्रत्येक दिवस वगैरे करायची गरज नाही, पण रिसेंटमधल्या ह्या गोष्टी करायच्या आहेत. हे जास्त अवघड नसणार आहे. तुम्ही कुठलीही PDF करत असाल, काहीही करत असाल, तरी तुम्हाला त्याच्यातले क्वेश्चन येतीलच. त्याच्यात काहीच वावगं ठरणार नाही. फक्त एवढंच, पेपरमध्ये जेव्हाही तुम्ही GSचं सेक्शन किंवा इन्शुरन्सचं सेक्शन अटेम्प्ट कराल, तेव्हा काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, ऑप्शन्स व्यवस्थित रीड करायचे. सगळे ऑप्शन्स तर रीड करायचेच आहेत. त्याचबरोबर तुमचे जे काय म्हणतो त्याला आपण, क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा की तो विचारला काय आणि आपला आन्सर द्यायचं काय, घाई गडबड करायची नाही. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या ज्या नोट्स वगैरे काढल्या असतील आणि मिनी क्विजेस आहेत, याची प्रॅक्टिस रिव्हिजन चालू ठेवा. ठीक आहे. या रिवाईज करत राहा रेग्युलर. नंतर या इन्शुरन्स आणि फायनान्शियल मार्केट अवेअरनेसवर, इन्शुरन्समध्ये काय विचारतील, तर इन्शुरन्सचं बेसिक विचारतील, टाइप्स ऑफ इन्शुरन्स विचारतील, ठीक आहे, युलिप काय आहेत, ठीक आहे, या भरपूर गोष्टी विचारतील. पण त्याचबरोबर नुसतं इन्शुरन्सच न करता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असणार आहे. पहिले आता आपलं लेक्चर बघितल्यावर तुम्हाला एक काम करायचं आहे, LICची आणि इरडईची साईट व्हिजिट करायची आहे. त्याच्यावरच्या ज्या गोष्टी असतील तिथले MD, CEO सगळं लिहून काढायचे. इस्टॅब्लिशमेंट कधीची आहे, ठीक आहे, त्याच्यावर त्यांच्या नवीन प्रोसेस काय झालेले आहेत, त्या सगळे तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत स्वतःच्या नोट्समध्ये. या तुम्हाला मे बी कुठंच भेटणार नाही, पण मी सांगतोय जेव्हा तुम्ही स्वतः त्या सर्च कराल तेव्हा तुम्हाला ते लिहायला आणि आठवायला थोडंसं इझी जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे स्वतः याच्यावर थोडंसं वर्क करा. नंतर LICचा ऍक्ट 1956चा, इरडईचं स्ट्रक्चर, ओम्बड्समन, इन्शुरन्सचे ओम्बड्समन लक्षात घ्या. FDIचं काय आलेलं आहे नवीन सध्या, ठीक आहे, ते बघा. न्यू स्कीम ज्या आलेल्या आहेत, ठीक आहे, जसं भीमा सुगम, विस्तार वगैरे, या सगळ्या एकदा बघून घ्या. ठीक आहे. या वर्षी 2024-25च्या सगळ्या इथं फायनान्शियल रिफॉर्म्स जे असतील आणि रिपोर्ट जे आहेत ते सुद्धा तुम्हाला कव्हर करून घ्यायचे, बघून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इथं मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, रेग्युलेटर, बँक ॲश्युरन्स, ठीक आहे, नंतर फायनान्शियल इन्क्लुजन स्कीम्स, ठीक आहे, म्युच्युअल फंड, बजेट, या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यात माहिती तुम्हाला सगळ्यात जास्त मुलं नापास का होतात. इन्शुरन्सवर तुम्हाला प्रश्न येतात 13 ते 14. ठीक आहे. हा मागच्या वर्षीचा मी पेपर दिलेला आहे. आम्ही कुठे चुकलो याच्यावरनं मी सांगतोय की तुम्ही ही चूक करू नका. ठीक आहे. आणखी हवेत जाऊ नका. इन्शुरन्सवर फक्त 13 क्वेश्चन्स असतात. मागच्या वर्षी पण सेम हाच होता, यावेळेस एखादा वाढेल, 14 होतील 2. बरं बघा, मागच्या वर्षी 13 इन्शुरन्सचे असतात, 13 फायनान्शियल मार्केट्सचे असतात, 4 हे करंट रिलेटेड जे न्यूज असतात, मी जसं म्हणलो हे रिसेंट फायनान्शियल रिफॉर्म रिपोर्ट जे आलेले आहेत त्याचे, ते 4 असतात. असे 30 क्वेश्चन्स असतात इथले. ठीक आहे. आपण करून जातो फक्त इन्शुरन्स, इकडे गोष्टीकडे आपण दुरावा करतो, जास्त बघत नाही. मग ते थोड्याफार गोष्टी आठवल्या, इन्स्ट्रुमेंट, कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट, मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट, एखादे 2 जणांना जमून जातात, बाकीच्यांना जमत नाही. आणि जो स्कोरिंग विषय असतो
इन्शुरन्स अँड फायनान्स मार्केट अवेअरनेस, तिथे आपण सेक्शनल कट ऑफ हे काढू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे फायनान्शियल मार्केट अवेअरनेस हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला या सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे. मनी मार्केट, कॅपिटल मार्केट सगळं रट्टा मारा. जास्त काही येतं का सगळं डीपमध्ये नाही, डीपमध्ये येत नाही, एकदम इझी लेवलला विचारतील. ठीक आहे. IPO बद्दल जाणून घ्या. LICचे IPO आले होते त्यावेळेस, ते सगळ्यात मोठे IPO होते मार्केटमध्ये आलेले. 21,000 CR 2022ला LICने IPO काढले होते, ते बघा. नंतर पेनिट्रेशन किती इन्शुरन्सचं सध्या भारतात ते बघून घ्या. या बारीक सारी गोष्टी बघा. ठीक आहे. इथनं ह्या गोष्टी तुमच्या कव्हर झाल्या पाहिजे आणि ह्याच क्वेश्चन तिथे येतात. ठीक आहे. खूप जास्त खूप इझी येतं. ट्रेजरी बिल्स बद्दल विचारल्या जातील तुम्हाला. ठीक आहे. रेपो रेट बद्दल विचारल्या जाईल, जे इन्स्ट्रुमेंट आहेत आपले त्याच्याबद्दल विचारलं जातं आणि ते खूप इझी क्वेश्चन असतात. सो घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला याच्याबरोबर ही पण गोष्ट कंपल्सरी करायचीच आहे. ही गोष्ट सुद्धा करायची, तेव्हाच तुमचं सेक्शनल कट ऑफ निघणार आहे, नाहीतर तुम्ही परत रडत बसणार आहे. त्याच्यामुळे हे जेवढे पॉईंट्स दिलेत GKचे, करंट अफेअर्सचे आणि इन्शुरन्सचे, हे एकदम व्यवस्थित रीड करा. जास्त डीपमध्ये पेपरमध्ये येणार नाही, वरवरच येईल. पण फक्त तुमचं एकदा जरी रिडिंग असलं त्याच्यावर तरच तुम्ही अटेम्प्ट करू शकाल. नाही तर तिथं ऑप्शनमध्ये एवढा भडीमार होतो की जास्त चुका फक्त ऑप्शनमध्ये होतात आणि त्या लक्षात कधी येतात, एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यावर. या चुका तुमच्याकडनं नको व्हायला, त्याच्यामुळे मी या गोष्टी तुम्हाला आत्ताच सांगून देतोय. ठीक आहे. इन्शुरन्सच्या सुद्धा क्विजेस खूप जास्त द्यायचे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ऑप्शनमध्ये जास्त कन्फ्युजन होणार नाही. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मला असं वाटतं की ज्यांचं कॉन्टेलर चांगलं असतं त्यांना इंग्लिशच्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये खूप इश्यू येतो. ठीक आहे. तर या एक्झाममध्ये कुठल्याच प्रकारे तुम्हाला रिस्क घ्यायची नाहीये. डेली 1 आवर. ठीक आहे. डेली 1 आवर डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस करायची. मग त्यात करायचं काय काय सर? ईमेलची प्रॅक्टिस करायची, रिपोर्टची प्रॅक्टिस करायची, प्रिसाईजची करायची आणि सिच्युएशन अनालिसिसची करायची. ठीक आहे. याच्यात तुम्हाला 2च अटेम्प्ट करायचे आहेत. 4 येतील मे बी क्वेश्चन्स जसं दिल्याप्रमाणे, पण 2च अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन्स 2च अटेम्प्ट करायचे आहेत कंपल्सरी. एक तर आता काय राहील, ईमेलमध्ये जास्त करून जो मला वाटलं टॉपिक मी ते असे पुट केले तिथं. ठीक आहे. एक येतं राईट टू युअर मॅनेजर रिक्वेस्टिंग अ लिव्ह एक्सटेन्शन. ठीक आहे. याच्यावर एक येऊ शकतं. नंतर रिपोर्ट लिहिताना रिपोर्ट ऑन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन LIC मध्ये जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याच्यावर रिपोर्ट बनवायची आहे. नंतर समराइज गिवन पॅसेज अबाउट इन्शुरन्स इन्क्लुजन, याच्याबद्दल तुम्हाला प्रिसाईज येऊ शकतो, त्याच्याबद्दल माहिती दिली तुम्हाला, ते शॉर्टमध्ये करावं लागेल. ठीक आहे. आणि नंतर कस्टमर इज अनहॅपी विथ डिले इन क्लेम सेटलमेंट, हाऊ विल यू रिस्पॉन्ड, जी की सिच्युएशन अनालिसिस आहे, त्याच्यावर असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हा मी फक्त एक माझ्या डोक्यानं किंवा माझ्या यानं मी काढून ठेवलेला आहे. मे बी व्हॅरी पण होऊ शकतं, पण तुम्ही बघा फक्त थोडंसं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला डेली 1 आवर डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. इनिहाऊ इन्शुरन्स अवेअरनेसला 3 आवर द्यायचे, कारण की तुमच्यासाठी मी का म्हणतो 3 आवर, तुमचं झालं असणार आहे इन्शुरन्सचे व्हिडिओ वगैरे बघून, पण तुम्हाला फायनान्शियल मार्केट अवेअरनेससाठी रिव्हिजनची गरज पडणार आहे. ठीक आहे. त्या गोष्टी तुम्हाला परत कराव्याच लागणार आहेत. मला वाटत नाही की जेवढे जण असतील त्याच्यातले, मला तर आज सकाळपासून एकाला पण माहिती नव्हतं, एकालाही माहिती नाही की फायनान्शियल मार्केटवर क्वेश्चन्स येतात. सगळेजण फक्त इन्शुरन्सचे व्हिडिओ बघून बसलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे फायनान्शियल मार्केट पण तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. जे की तुम्हाला डेली 3 तास द्यायचे आणि करंट अफेअर्स आणि याच्यासाठी सुद्धा 2 आवर किंवा 3 आवर देता आले तर ते बघा. ठीक आहे. अशा तुमचं दिवसाचा 8 तास तरी तुमचा हा अभ्यास 3 सब्जेक्टवर झाला पाहिजे. एखादा तास तुम्हाला जर वाटलंच तर मग क्विजेस वगैरे द्या कॉन्टेलरच्या, जास्त गरज भासणार नाही. किंवा मग परत GKच्या क्विजेस द्यायच्या. सगळं जेवढं होईल ना तेवढं क्विजेसवर फोकस करण्याचा प्रयत्न करा. आले लक्षात? तर आपण हा व्हिडिओ जास्त न लांबवता इथंच थांबूया. तुम्हाला काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी तर आणखी काही वाटत नाही, आणि काही असलंच तर परत आपण भेटूच लवकरात लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.